आरडी मिनिस्टर म्हणजे मित्र गोविंद गावडे या कार्यक्रमाक खास करून ज्यांचो तेको लाभला ते नाबार्डचे जनरल मॅनेजर श्री संदेश धारलकरजी, त्याचबरोबर या कार्यक्रमाक ज्यांचे आमकां सहकार्य लाभले ते महेश पाटणकरजी, आमचे डायरेक्टर ऑफ साऊथ बाय दीपाली नाईक, प्रेमराज शिरोडकर आणि राजेश कुलकर्णी, व्यासपीठाच्या समोर आशिल्ल्या म्हज्या मोगाळ भयणीनो आणि भावानो, खास करून या उपस्थित असलेले सगळे माझे पत्रकार भाव आणि भयणीनो, गोवा सारस या कार्यक्रमाक तसो पळोवंक वचत जाल्यार एक विशेष म्हत्व आसा. 10 दीस निव्वळ गोंयांतल्या आमच्या महिलांनी तयार केल्ले प्रॉडक्ट तांकां मार्केट मेळपाक जाय, भारतभरच्या महिलांनी तयार केल्ले प्रॉडक्ट तांकां मार्केट मेळचे, आणि ताच्याच खातीर आमी पळयता की कल्चर आणि ट्रेड हाच्या मदलो हो कार्यक्रम आसा. आणि ह्या कार्यक्रमाक हांव खास करून अभिनंदन करता म्हणजे पूर्वरंग ज्यांच्यांनी स्वागत गीत म्हणून तो कार्यक्रम हांगासर सादर केलो त्या सगळ्या महिलांच्या खातीर, सगळ्या कलाकारांच्या खातीर नेटान तुम्ही एकदा ताळयो मारात. खूप सुंदर असो कार्यक्रम त्यांच्यानी आमच्या मदीं सादर केलो. खरोखरूच हांव मनापासून त्या सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन करता की खूप बऱ्या पद्धतीचो कार्यक्रम तांच्यांनी हांगासर सादर केलो. ताज्या उपरांत तशें पळोवंक वचत जाल्यार आमी जवळपास 25 ते 30 आमच्या महिला भगिनींचो सत्कार केलो. एकट्याय दादल्याचो करूंक ना, मुद्दामून सांगता हांव. सगळ्या आमच्या महिला भगिनींचोच तो सत्कार आशिल्लो. कोणाचो सत्कार केलो की ज्यांच्यांनी आमच्या RDA डिपार्टमेंटाच्या रिलेटेड ज्यांच्यांनी आपलें काम केलां किंवा ज्यांच्यांनी आपलो बिझनस केला, त्यांच्यांनी सेल्फ हेल्प ग्रुप लेवलाचेर आसतले, क्लस्टर ग्रुप लेवलाचेर आसतले किंवा मोटिवेशन ज्यांच्यांनी केलं, ज्यांच्या बाकीच्या महिलांक फुडें हाडला, ह्या सगळ्यांचे बेस्ट परफॉर्मिंग एंटरप्रिनर्स इन नॉन फार्म लायव्हलीहूड हाच्या भितरल्या कलाकारांचे, त्याच बरोबर आमी म्हणटा बेस्ट परफॉर्मिंग इन फार्म लायव्हलीहूड, शेतात प्रॉडक्ट जे तयार करून त्यांच्यांनी जे विकपा खातीर थोडी जाणां लखपती दिली जाले त्या महिलांचो आमी फेलिसिटेशन केले. बेस्ट परफॉर्मिंग मॉडेल CLF क्लस्टर लेवल हांचे फेलिसिटेशन जाले. त्याच बरोबर स्मार्ट कार्ड सँक्शन 7 जाणांक स्मार्ट कार्ड मेळ्ळे आणि 10 महिला भगिनी फ्री ऑफ कॉस्ट तांकां आमी फ्री ऑफ कॉस्ट लोन काडून बट सबसिडायज रेटीन, बरोबर आहा काय ना? सबसिडायज रेटीन मेळ्ळा तुमकां. सबसिडायज रेटीन जेंकां आमी ई-बायक दिल्यो त्या 10 महिला भगिनींचे सगळ्यांनी परत एकदा नेटात सगळ्यांनी ताळयो मारपाची गरज आसा. पण तांकां जी बायक दिल्या ती बायक फक्त पासय मारपा खातीर न्ही, तर ती बायक दिल्या बिझनेस करपा खातीर, आपलो बिझनेस वाडोवपा खातीर आणि बाकीच्या जाणांक बिझनेस प्रमोट करपा खातीर. त्या खातीर तांच्या खूप खूप अभिनंदन करता. आमचे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, नॉर्थ डायरेक्टर, साऊथ डायरेक्टर हे कितले काम करता हे एकदा बऱ्याचशा पत्रकारांक आणि पुराय गोंयच्या लोकांक खबर ना. आतापर्यंत तशें पळोवंक वचत जाल्यार जवळपास 3237 सेल्फ हेल्प ग्रुप हे डायरेक्टली लिंकेज विथ अवर रुरल डेव्हलपमेंट एजन्सीज. 41,375 महिला भगिनी या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या माध्यमांतल्यान लोन घेता, लोन पे करता, ते लोन आपल्या बिझनेसा खातीर यूज करता आणि वेगवेगळे आमी म्हणटा की म्हणजे फार्म रिलेटेड किंवा नॉन फार्म रिलेटेड आपलो धंदो जो करपाक जाय आणि तांकां लायव्हलीहूड करपाक, बिझनेस करपा खातीर तांकां हे सातत्यान बिझनेस करता. भितर जवळपास म्हणजे 45,000 महिला ह्यो डायरेक्टली इन्वॉल्व आसा. आमी विलेज ऑर्गनायझेशन म्हणटा ते 220 विलेज ऑर्गनायझेशन गोंयांत हे बारीक सारीक तांकां तेंचो बिझनेस प्लॅनिंग करपाक, फायनान्शियल प्लॅनिंग करपा खातीर तांकां सातत्यान मदत करता. आमी क्लस्टर लेवल फेडरेशन ही जवळपास 18 क्लस्टर लेवल फेडरेशन्स आसा ती आमच्यो बाकीच्यो महिला भगिनी लीड करता, जेणे करून तेंचे प्लॅनिंग व्यवस्थीत रित्या कशें जातलें हे क्लस्टर लेवलाचेर ती मॉनिटर करतात. तुम्ही जर पळयशात जाल्यार तुम्ही म्हणटले की हे सगळे करण्या फाटीमागे तांकां पयशे कोण दिता? तांकां डायरेक्ट सरकार पयशे दिना, फक्त सरकार तांकां सबसिडायज रेटीत दिवपाक मदत करता. पण तांकां पयशे जर कोण दिता आसत जाल्यार बँक दिता. आणि त्याच्यानी कितलो टर्नओवर जर केला आसत जाल्यार एकदा तो बरेचशे फावटी टर्नओवर आमकां घरा कडेन बसलो म्हणून कळना आणि एखाद्या दुसरी महिलेकूय कळना. आतापर्यंत आमी अमाउंट ऑफ रिवॉल्विंग फंड्स म्हणून तो सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर डिस्ट्रीब्यूट केला तो 828 लाख रुपया हो आमी अमाउंट आतापर्यंत डिस्ट्रीब्युशन केलो. दुसरी गजाल आमी स्टार्टअप फंड्स म्हणून विवोक जो दिलो म्हणजे विलेज ऑर्गनायझेशनांक तेंचो स्टार्टअप फंड म्हणून दिलो ते 138.99 लॅक्स ऑफ रुपीज हो आमी तांकां स्टार्टअप फंड्स म्हणून दिल्लो आसा. ताच्या फुडें वचून आमी कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट म्हणून जो फंड डिस्ट्रीब्यूट केला सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर तो फंड
2105 लाख रुपया वो आमी तांकां स्टाफ आमी कम्युनिटी थ्रू द सेल्फ हेल्प ग्रुप आमी तांकां कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून वो डिस्ट्रीब्यूट केला आणि सगळ्यात व्हडलो आंकडो बरेचशे फावटी सरप्राईज जातले जो पत्रकारांकूय खबर ना असो आमी बँकेंतल्यान तांकां जो लोन डिस्ट्रीब्यूट केला तो आतापर्यंतचो टर्न ओवर 331.99 कोटी रुपया आसा. 331.99 crores ऑफ रुपीज हे आमी महिला भगिनीच्या खातीर डिस्ट्रीब्यूट करपाक शकले. हे कदापि शक्य जावचे नसले म्हणून हांव म्हज्या सगळ्या महिला भगिनींचो 331 कोटी रुपया जर तुम्ही हो बिझनेस करपाक शकता आसत इट इज नॉट पॉसिबल. हांव ह्या स्टेजी वयल्यान सांगता दादल्यांचेर विश्वास दवरून इतके पयशे बँक केन्नाच दिवची नाशिल्ली. ते महिलांचेच सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून दिता. नेटान सगळ्या महिलांच्या खातीर ताळयो मारात. हांव खोटें सांगना. दादल्यांनी जर फाल्यां सकाळी सेल्फ हेल्प ग्रुप केले आनी तांकां जर सांगले इतले कोटी रुपया दी म्हणून बँक 4 फावटी विचार करतले. नाबार्ड नाल्यार बँकर्स फुडें बसला तो पळय महाराष्ट्र कॉपरेटीव बँकेत ते म्हणटले ना आमी दिना. हे कित्याक तर महिलांचेर तांचो विश्वास आसा. तुम्ही परत पैसे फारीक करता 100% फारीक करता. हांव तुमचे खूब खूब अभिनंदन करता आणि मनापासून अभिनंदन करता कारण तुम्ही जे पैसे रायट कामाक यूज करता आणि परत आसा तसो रायट रिपेमेंट करतात. दादल्यांनी घेतलेली रायट कामाक यूजूय करिनात आणि एक हांव 100% म्हणना जाल्यार दादले सगळे म्हाज्या रागार जातले. एकदा म्हणजे ते त्याच कामाक यूज जायना तर ते दुसऱ्या कामाक यूज करता म्हणून ताका टायमली रिपेमेंट करपाक जायना. हे सगळे काम केन्नाच्यान जाले माननीय मोदीजींचो आत्मनिर्भर भारत मिशन 2014तल्यान सुरवात जाला तेन्नाच्यान सेल्फ हेल्प ग्रुप कम्युनिटी ऑर्गनायझेशन विलेज ऑर्गनायझेशन ह्यो सगळ्यो गजाली जावपाक सुरवात जाल्या आणि माननीय मोदीजीच्या आशिर्वादान आज महिला ही स्वयंपूर्ण जावपाक लागलेली आसा. आणि खऱ्या अर्थात म्हणजे 338 कोटी रुपया हो टार्गेट तुम्ही पुराय केला. हांव तर म्हणटा की RDA खातीर फुडलो टार्गेट आसा. RDA फुडलो टार्गेट घेवचो की आमचे सेल्फ हेल्प ग्रुप जे आसा पळय न्ही हे 3237 आसा पळय न्ही ते फुडल्या 2027 पर्यंत 5000 सेल्फ हेल्प ग्रुप क्रॉस जावपाक जाय. 3237 आसा ते 5000 सेल्फ हेल्प ग्रुप क्रॉस करपाचें काम तुमचे सगळ्यांचे आसा. आणि जवळपास 42,000 महिला ज्यो एका एफिलिएटेड आसा त्यो 1 लाख महिला एफिलिएटेड जावपाक जाय. इट इज पॉसिबल आसा काय ना? आसा काय ना? आसा. उरलेल्या महिलांकडे पावपाचे काम हे तुमचे सगळ्यांचे आसा. आमच्यो जर 42,000 महिला जर स्वयंपूर्ण जावपाक शकता आसत तर आमकां तो 1 लाख करपाक कांयच हरकत ना. कारण आमी पळयल्या की आमच्यांतल्यो काही जाणां लखपती दिदी जाल्या. महिलांच्या खातीर हांव लखपती दिदी जेन्ना म्हणटा तेन्ना तो 1 लाख रुपयाचो बिझनेस टर्नओवर न्ही 1 लाख रुपयाचो नेट प्रॉफिट जी करता तीच लखपती दिदी म्हणून डिक्लेअर्ड जाता. त्या खातीर आमकां पयल्यान पयली 1 लाख महिलांचो टार्गेट आमी पुराय करपाक जाय. आणि जो 331.99 कोटी जो आहा पळय न्ही तो आमकां जवळपास 500 कोटीचो बिझनेस जो आसा पळय न्ही वो महिलांच्या खातीर दिवपाक जाय. बँक्स रेडी आसा, RDA रेडी आसा, गव्हर्नमेंट रेडी आसा. तुम्ही फक्त घेवपाक तयार आसपाक जाय. तुम्ही जर घेवपाक तयार आसात जाल्यार हो फुडल्या 2 वर्सांच्या भितर आमी 500 कोटीचो बिझनेस फक्त आणि फक्त महिलांच्या खातीर हो बिझनेस करपाक शकता. विचार करात की कितल्या मोठ्या प्रमाणात आमी फायनान्शियल पावर्स तुमच्या हातात दितले त्यो आणि हे पैसे जर तुमच्याकडे आयले जाल्यार खऱ्या अर्थात म्हणजे आमी म्हणटा की स्वयंपूर्णतेकडे वचपा खातीर तुमकां कोणूच आडोवपाक शकना. आणि स्वयंपूर्णतेकडे वयता आसतना म्हणजे तुम्ही थोड्याच जाणांनी जरी आतां आमी म्हणटा तसो चिली प्रॉडक्ट तुमचो जो लॉन्च केलो त्या आमच्या मेणकुऱ्या गांवांतल्या थोड्याशा महिलांनी येवन म्हणजे आमच्या सायडीक बसलेलो नाबार्डचो मॅनेजर म्हाका म्हणपाक लागलो दीस प्रॉडक्ट इज एन इम्पोर्ट करी सारको प्रॉडक्ट आसा. इट इज नॉट ओन्ली द लोकल. तो प्रॉडक्ट आमी खंय तरी इम्पोर्ट करू शकता. इतक्या बऱ्या पद्दतीचे पॅकिंग ब्रँडिंग आणि ऑर्गॅनिक म्हणून तो प्रॉडक्ट आमकां जो आसा पळय न्ही हो लॉन्च करपाक जाय. म्हाका खबर आसा हांवें कितल्याशाच सेल्फ हेल्प ग्रुपांक क्लोजली पळयल्या म्हणजे एक्चुअली गोंय स्वयंपूर्ण करपाक जर कोण काम करता एग्रीकल्चर सेक्टर, हॉर्टिकल्चर सेक्टर, फिशिकल्चर सेक्टर, डेअरी कल्चर सेक्टर, फ्लोरिकल्चर सेक्टर जाल्यार ह्या सगळ्या सेक्टरात खऱ्या अर्थात कोण काम करता आसत जाल्यार ती तुम्ही करता. त्या खातीर तुमचे परत एकदा अभिनंदन. आणि ह्या सगळ्या सेक्टरांतल्यान तुम्ही फुडें वचपा खातीर तुमकां जी जी ताकद जाय तुमकां जे जे आमी म्हणटा तशें तुमकां टॅक्नॉलॉजी जाय सो आमी नाविन्यपूर्ण जे करपा खातीर जो कितें सपोर्ट जाय
तो सगळो दिवपा खातीर आमचे RDA डिपार्टमेंट हेका आमी आनीकूय स्ट्रेंथन करता। RDA डिपार्टमेंटाच्या वतीन टेक्नॉलॉजी प्रोवायडिंग पासून मार्केट प्रोवाइड करी पर्यंत हे सगळे प्रयोग हे आमी अशा सारस म्हणजे स्वयंपूर्ण सारस सारकिल्या कार्यक्रमांतल्यान करतात, पण आमकां तुमकां स्वयंपूर्ण जाल्ली पळोवपाक जाय। म्हाका निश्चितच खात्री आसा की तुम्ही नारी शक्ती जी आसा, जे कारण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे विकसित भारत 2047 हे स्वप्न पळयता। आमी विकसित गोवा 2037 म्हणजे 10 वर्सां पयलीं आमकां गोंय विकसित जाल्ले जाय आसत जाल्यार ताका 4च कंपोनंट आसा। एक युवा शक्ती, दुसरी नारी शक्ती, तिसरी किसान शक्ती आणि चौथे गरीब कल्याण। हे 3 सेक्टर आज आमच्या मदीं आसात, ज्या युवकांनी स्टार्टअप आणि इनोव्हेशन हाच्या सकयल बऱ्योचश्यो गजाली करप शक्य आसा। नारी शक्ती जे हांवें जे आतां 4 सेक्टर परत सांगले, म्हणजे एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चर, ह्या सेक्टरांतल्यान तुम्ही खऱ्या अर्थात विकसित गोंय हे खऱ्या अर्थात करपाक शकता। किसान शक्ती हाकाय आमी तितकोच मोठो सपोर्ट व सदोदी दीत आसता, म्हणून तुमच्या कडल्यान आशा आसा की आमी विकसित गोवा 2037 हे स्वप्न साकार करपा खातीर तुमचो सगळ्यांचो आस्पाव आसपाक जाय। सातत्यात स्वयंपूर्ण गोंय ह्या मोहिमेंतल्यान आमी अंत्योदय तत्वाचेर सगळ्याच्या पर्यंत सातत्यात पावत आसा। मागीर ती ग्रामपंचायत आसतली, म्युनिसिपालिटीज आसतली, आमचो स्वयंपूर्ण मित्र सदोदीत तुमकां काम करता। हांव आमच्या RDA डिपार्टमेंटाचे एक्चुअली कॉन्ट्रॅक्च्युअल काम करपी सगळे स्टाफ हे सातत्यात तुमच्या मदीं आसता। तुमचे बिझनेस प्लॅनिंग ते करतात, तुमचो टोटली जी तुमकां बेजीक सपोर्ट जो दिवपाक जाय, तुमकां कावन्सिलींग करपाक जाय, हे सगळे काम हांव त्या सगळ्या म्हज्या महिला भगिनींचे खरोखरूच मनापासून अभिनंदन करता। कारण कंटिन्युअसली मॉनिटर करप आणि बिझनेस उबो करप हे त्याच्या फाटल्यान जर फाटबळ दिवपी कोण आसत जाल्यार ती आसा। त्या खातीर तांचेय सगळ्यांचे खरोखर हांव खूब खूब अभिनंदन करता। गोंयचे विजन आसा की गोवा विकसित करपाचो, आणि तो गोंय विकसित करपा खातीर खऱ्या अर्थात म्हणजे आमी नारी शक्ती जी आसा ही नारी शक्ती आमकां उपयोगाक येवपाक शकतली, म्हणून की स्वयंपूर्ण सारस वो आमकां सक्सेसफूल आणि यशस्वी जालो हो जर आमी पळयतले आसत जाल्यार फुडले 10 दीस म्हाका दिसता हांव समेस्त गोंयकारांक आव्हान करता की गोवा सारसाक तुमी एकदां येवचे आणि आमच्या महिलांनी तयार केल्ले प्रॉडक्ट हे खरेदी करचे। म्हणजे बाब गोविंद गावडे यांच्यानी सांगल्या त्या प्रमाणे मोलात आमी बार्गनिंग करिना, मोलात आमी त्या रेटाचो मोल करिना, सांगता त्या मोलाक खरें विकत व्हरता। हांगासर आमी खऱ्या अर्थात आमच्या भयणीक सपोर्ट करता आसात जाल्यार तेंच्यांनी दिल्ल्या रिजनल प्रायस म्हणजे तेंच्यांनी दिल्ल्या रॅशनल प्रायजा खातीर तांच्यांनी जो प्रायस दवरला हो रॅशनल आसा। तांच्यांनी तयार केल्ली तेंच्या मोगाची किंमत आसा, तेंच्या प्रेमाची किंमत आसा। तुम्ही हांगासर येवन ते प्रॉडक्ट खरेदी करचे आणि पुराय वर्षभर त्याच पद्धतीचे स्वयंपूर्ण धर्तीचेर हे प्रॉडक्ट यूज करपाचें तुम्ही काम करचे अशें तुमकां आव्हान करता। आणि खऱ्या अर्थात आमी म्हणटा की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे विकसित भारताचे स्वप्न पळयता आसतना विकसित गोंय करपाक खरी ताकद जर कोणा कडल्यान मेळटली आसात जाल्यार ती महिला भगिनी कडल्यान मेळटली। इतकेच सांगता आनी म्हजी 2 उतरां पुराय करता। देव बरें करूं। सर, खरेच तुम्ही अभ्यासपूर्वक तुमच्या आंकड्यांक आमच्या मुखार हांगासर मांडले खरे, आणि तातूंत तुम्ही अशें सांगले की बायलां जी आसा ती सामके पयशे सांबाळून दवरपाक आनी परतफेड करपाक यशस्वी जाता।